आपण कुठं चाललाय? झुक 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 चाललाय. सर्वांनी ग्रुपमध्ये जायचंय जेणेकरून आपल्याला पूर्ण पाहता येईल. कसं संपूर्ण एका दिवसामध्ये पाहून व्हायचं आपल्याला. लग्न 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 वगैरे असतात. हे फोटो काढतोय. हे डंगरा 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 नाचा नाचा. हा लहान पोरं ठीक आहेत. हे काय हे काय हे हाय गाईज, नमस्कार मित्रांनो. आमचा व्लॉग आहे एक हैदराबाद टूरचा. 7 फॅमिली टूर्स. 7 जण फॅमिली आहेत. त्यांचं तिकीट उद्या काढण्यासाठी आम्ही पनवेल रेल्वे स्टेशनवर जात आहोत आणि ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. माने आलेत. टाईम याने केला म्हणून थोडा उशीर झाला आहे. रात्र झाली आता. एका साईडला बस आता स्टेशनवर आता स्टॉप काढलेला आहे आमचा. सगळं भरलेलं आहे. भरून आलं. माने वगैरे आलेत. सगळ्यांना दोन दोन पुरवण्यात येत आहेत. परीक्षा असल्या कारणाने मला एक दिलेला आहे. बघा, हुसेन सागर एक्सप्रेस 31/12/2022. अजून एक दिलेला आहे फॉर्म. म्हणजे दोन दिलेला आहे. जी कशी केली तुम्ही? हिंगप्पा लोणावळा. आता सगळीकडे पैसे काढतात. इकडं नोटाच नोटा. मला मिस्टर करून आज लस्सी आहे. हां, त्याला आज लस्सी भेटणार आम्हाला. खूप पैसे आहेत. त्यातून राहिलेला आम्ही लस्सी खाऊ. काय हिशोब लागत नाही कुणाचा किती जवळ दिल्यात काय. हा हिशोब आहे पण काही लक्षात नाही राहत. जरा वय झाल्या कारणाने पुन्हा मोजत आहे. हिशोब भेटत नाही. काय भेटलाय ना? झाला. ओके झालंय. टोटल 34,000 रुपये भरावे लागतील. 7 लेडीज आणि 7 जेंट्स आणि 7 मुळे मुळे 3 आणि मुळीत 3. बरोबर ना? कुठे काय काय असेल ते इंक्वायरी पीछे का भी देखिए मेरे को पूछने का था पीछे का. ये देखिए यहाँ पे आपने लिंगापल्ली से बोर्डिंग लिखा है. कर सकते हैं. आमचा पनवेल रेल्वे स्टेशन खूप चांगला आणि स्वच्छ आहे. चालले आता चर्चा इन्क्वायरी चालले. इथे लिंगाप्पा घ्यायची का काय दुसऱ्या कुठला आहे? लिंगापल्ले आणि वगैरे वगैरे काहीतरी आहे. त्याची चर्चा चालली आहे. कारण की आम्हाला व्यत्यय नको याला. त्यासाठी चौकशी आधीच केली जाते. नाहीतर आम्हाला कॅन्सल करायला नको. नाहीतर आमच्या तिथं सगळा राहील ना आम्ही आणि फॅमिली आमची दुसरी. कशी इथून आता डायरेक्ट थेट गेल्यात माने कन्फर्म करण्यासाठी तिकीट. आणि तिकीट काढण्यासाठी सज्ज आहेत माने काय मग कसं काय? व्यवस्थित आहे. लोक हां मिस्टरने लावला आहे नंबर. लिंगापल्ली इथं चालला आहे. आता दिलेले आहेत पेपर. आता आमचे तिकीट निघणार आणि इथं पैसे 17 वेळा मोजतात आमचे भाऊराव. नाही असं काही पैसे द्यायला पैसे मोजायलाच पाहिजे. मॅडम लवकर करा. प्लॅन फेल झालं. सिकंदर टाकतात. लिंगाप्पाचे तर सिकंदर टाकतात. सिकंदराबाद. यांचा लस्सी चालला. अजून तिकीटचा पत्ता नाही. इथं निघतात तरी पण इथं तिकीटचं बघायचं तर लस्सी चालला आहे. पिऊ घ्या लस्सी. पिऊ घ्या. देईल राकेश. किंवा कोणती तरी मिळेल नाही कुठली पण देऊ. साधी दिली तरी खाऊ पिऊ आम्ही.
गेली तरी 14 जण आज मिस्टर झाले आता रेडी झाले मॅडमनी काढले ओ माय गॉड तिकीट हो तीन यायचं आहेत आणि हे तीन 14 जायचं आहे 18 17 19 20 आणि इथले लांब आहे 42 बुगी 3 आहे पण बुगी एकच आहे सगळं बुगी एकच आहे आणि काय तिकीट निघले काय व्यतिरिक्त काय बोलणं काय आहे तुमचं काय नाही फायनली आमची डन झालेली तारीख इकडे तिकडे होत होती पण मिस्टरनी काहीतरी केलं आहे घडून आणलं आहे हां आता बघूया पुढे आणि आमचं तिकीट फायनल निघलेले आहेत आता काय टेन्शन राहिलेलं आहे एकदा तिकीट हातात भेटली म्हणजे आमचं टूर फायनल आता लस्सी बाकी आहे हां लस्सी घेऊन जाऊ चला आता आम्ही कर्जतमध्ये आलो आहेत आणि फॅमिली सगळी उतरले आहेत आम्हाला थोडासा उशीर झाला आहे त्यामुळे आम्ही पटापट निघलो निघताना आम्ही व्हिडिओ घेतली नाही आहे आता पाहूया सगळ्या फॅमिलीची सगळी उतरणं झाल्यात 3 कार केल्या आणि कर्जत स्टेशनवर आलो सगळा काळोख सगळा काळोख झालेला आहे आणि सगळे रवाना होत आहेत कर्जत स्टेशनवर हे आमचे साडूवाले आहेत राकेश साडेकरचे हां चला कर्जत स्टेशनवर आलो आहेत पाहू शकता मंडळी जात आहे काही काळोख असल्या कारणाने जरा बसल्या तिथं यांची मस्ती चालली अरे चक्कर येईल चक्कर आता फोटोशूट चाललाय आमचं लोकमान्य टिळक टर्मिनस चेन्नई एक्सप्रेस कुछ समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 आता आम्ही कर्जत लोकल ट्रेनमध्ये बसलो आहोत कल्याणपर्यंत जाणार आहे ती इथे काय थांबणार होती पण आम्ही रिस्क नाही घेत कारण की कल्याणवरून डायरेक्ट आम्ही थेट हैदराबाद जाणार आणि आता लोकलमध्ये बसल्यावर फास्ट आहे पाहूया सगळी फॅमिली बसली मागे स्टेशन पुढे आम्ही निघालो आता मिस्टरकडे आणि फॅमिलीज बसते सगळी राव काय बोलता ओके काय बोलतात मेन आमचं हे आयोजक या सगळं आमच्या फॅमिलीत हे आमचा पूर्वांश चाल भाषे बोलतोय आमच्या बॅगाच वगैरे फुल बॅगा वगैरे झालेल्या आहेत आपण कुठं चाललाय झुक चालल्या तो आणि त्याला बोलता नाही अजून लहान आहे त्यामुळं आता मस्ती काही कमी होत नाही आता वाजल्या 8:30 वाजलेत आणि आता 8:30ची ट्रेन निघत आहे कल्याणला कर्जतवरून आम्ही चाललो कल्याणला कल्याणची थेट हैदराबाद 10:30ची आहे ट्रेन इथे कर्जतला डबा बदलावाला थांबणार होती पण काही नाही थांबले तर आम्हाला येते म्हणून आम्ही कर्जत स्टेशनवर येऊन कल्याण टू हैदराबाद जाण्याचा निर्णय घेतला चालला आता चांगली ट्रेन आहे आता आम्ही पोचलो आहोत कल्याण स्टेशनवर आता वाजल्यात 9:15 वाजल्यात अजून अर्धा तास वेट करायला लागेल कारण की कर्जतवरून आम्हाला 55 मिनटं गेले आता चालू होतं आता वाट बघतोय आम्ही चला थोडंसं नाश्ता वगैरे थांबला इथे सगळं फॅमिली ओढतात बॅग काढतात कसं खाते काय खातोस हा आगाव बोरे सगळ्याच आगाव बोऱ्या आपला आहे पण एवढा नाही काय खातोय होय काय खातोय काय खातोय बघायचे असते सेल्फी मास्टर कल्याण जंक्शनवर बघा फुल एन्जॉय अँड पूर्वांश स्वरूप
मस्त झालं बघा. कुणाची बॅग आहे राहू दे बघा. हे अंगाव हे पडाल का झालं. चला आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहेत. जरा लेट झाली आम्हाला. आता चालेल सगळ्यांचं बॅगा वगैरे ठेवले आहेत आणि चालेल रेस्टिंग. नंतर पाहू आता जेवायला. मुलांना घेतलं जेवायला. कंपनी मारवाडी बसले. पाटील वगैरे बसले तिथे. हे आमचे आयोजक मेन मास्टर माइंड मुख्य कार्यकारी अधिकारी छान AC. हे सगळ्या उषा वगैरे आहेत. झोपायला बेड वगैरे. ब्लँकेट पण आहेत. ब्लँकेट्स आहेत. हे बघा ब्लँकेट सर्व काही सोय आहे. ब्लँकेट्स वगैरे. हे कार्गोवाला कंपनीत ट्रेन मध्ये पण कार्गो आणतोय. आता सुद्धा काम चालू सांगता काय. काम करतात. जितेंद्र सार्डेकर डायरेक्ट ऑनलाईन काम करते. खूप टेन्शन इथूनच कंपनी हँडल करते. बाहेर कंपनी इथं आलेली आहे ट्रेन. आमची फॅमिली इकडे बसते थोडी. लहान मुलं जेवतात. इकडे मोठी पण माणसं जेवतात. त्यांचा बघून बघून चव लागले त्यांना. आणि एक घास पोरांना एक घास इकडे सुद्धा आहेत. इकडे पण चाललंय. जेवा जेवा. चला आता फोडून काढतात. बोंबील काय इथं भाई खात नव्हता. एकच व्हेज होता पण काय भाजी नाही आणली कोणी. त्यामुळं असू दे. चालू केला त्यांनी काम. काढला काम. नाही मी सावकाश खातो. मला उपवास आहे. घासा काय वैऱ्यावाला का काय बोंबील असते का सावकाश का. फुल सोय केलेली आहे. वालाचे शेंगा आणि तुरीचे शेंगा कोणी आणल्यात. कोणी एवढा चाललो आम्ही घेऊन आता. अरे आता तसं रेस्ट घेतल्या थांबले थोडी. मॉर्निंग बस करतो आपलं बुडवान. इथे दुकाने नाही सगळं वाळा तर आतमध्ये. सकाळ खेळ काय गेलतो रे. हाय कर हाय. नाही चला 1 2 3 बोला. त्याच्यावर 89 गेला तो. दीदी बोल. त्याला मस्ती काही कमी होत नाही आमच्या पोरांची. बोला संडे म्हणते. संडे असते. परत ABCD बोला. पुढे काय आता मिट्टू बोलेल का मैं. ट्विंकल ट्विंकल. मिट्टू ट्विंकल बोल. ट्विंकल चल. ट्विंकल बोल चल. बोल ट्विंकल बोल. दीदी बोल. तू पण दीदी आहे. बोल ट्विंकल बोल. ट्विंकल लिटिल स्टार बोल. हे पूर्ण जॉनी बोल. हा जॉनी. हे मस्ती कर. याला काय काम नाही. हे तो बोलतोय. तू काय बोलत नाही रे. तुला काय नाही दीदी. मग तू यायच्यात नाही.
चालले आता आमच्या पोरांची मस्ती चालली आहे, कारण की ते ट्रेनमध्ये आमचं 6 सीट असल्या कारणाने त्यांना थोडीशी एन्जॉयमेंट चालू आहे. आणि राहिला आता 2 तास राहिलेत, आता 11 वाजलेत, 1 तास राहिले. 12 वाजता आमची ट्रेन हैदराबाद इथे पोहोचली जाईल. आणि भाऊ आता पुढचा सफर कसा तिथं होते का, सगळी फॅमिलीज बसल्यात, गप्पा गोष्टी चालल्यात आणि ते मस्ती खोर आमची मुलं चालल्यात. वाट बघता अजूनपर्यंत. हे बघा ही मस्ती आहे, बघतोय ना. आता आम्ही हैदराबाद स्टेशनवर आहोत. फायनली आम्ही पोचलो आहे. वाजलो आता 12:05 झाले आहेत. थोडी लेट झाली होती पण कॅच केलं ट्रेननी. आता पुढे बॅगा वगैरे घेऊन निघल्यात आमची फॅमिलीज. आणि आता बघू आता कशा रीतीने प्लॅन होतोय तो. पाहू शकता फॅमिलीज सगळी उतारले आहेत, बॅगा वगैरे काढल्या आहेत. आता ठरवायचं आहे काय रूम घ्यायची का जेवायचं. सगळे लहान मुलं वगैरे घेतल्यात. हे जितेंद्र साडेकर सगळे बुरशी आहेत. नंतर अंगो धुतले म्हणतोय, अंगो धुतले बोलतोय. कुठे गेली का माहीत, रूम घेतली होती. आलो आता हैदराबाद रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे. पाहू शकता मागचं दृश्य. आता प्लॅनिंग चाललं आहे काय कुठे रूम वगैरे घ्यायचं, कुठे चाललं आहे. मागे थांबले आहेत, चाललेत भाऊ वगैरे रूमचा डिस्कस करतात माने वगैरे. भाऊ आता कशा रीतीने रूम घेतात. 4 दिवस राहायचं आहे. पाहू शकता दृश्य हैदराबाद रेल्वे स्थानकावर मोठा आपला ध्वज उभारला आहे, छान दिसतोय. इथं फॅमिलीज राहतात, फोटो वगैरे काढायला सांगतात. इथं फॅमिलीज वाट बघतात कधी रूम भेटतात, कधी जेवायला कावलं ओरडतं निसं पण कधी जेवायला भेटत बुरसा यांनीच. इथं विचार चालला काय तंगडी खायची का मुंडी खायची काय समजत त्या डोकात चालत नाही. चला यांची रिंगा इथं स्टेशनवर पण चालू आहे. काय पोरं आहे ती कॉलेजमध्ये बसल्यात रूमवर जाण्यासाठी. माने बसले, बॅगा वगैरे राहिल्यात आमच्या इथे. एक ऑटोमध्ये बसल्यात आमच्यात. आता फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मागचे कॉलेजमध्ये बसल्यात आणि बॅगास वगैरे भरल्यात. आम्ही अजून 14 जणांनी 5-6 मुलं एकूण टोटल 20 जण राहील. म्हणून आता 2-3 ह्यां पुढं रूम वगैरे बुक केले आहेत. रूमवर जात आहोत आम्ही. आलो आम्ही आता येणार रेसिडेन्सी हॉटेलमध्ये आलो आहे. सगळे आलेत आमची मुलं वगैरे. हाय करा आलो बोला आलो. मला उतरतात या मग या हो बाबा. असू द्या घ्या. काय बोलतोय. आल्या रूममध्ये आमची पोरं यांची काय मस्ती कमी होणार नाही आहे. असती इकडे यांचं काय सांगू शकत नाही. झाले तयारी सगळ्यांची. 9 जणांच्या बॅगा वगैरे पॅक झाल्यात आणि मात्र हे पण चालल्यात आंघोळीला. झाली का आंघोळ. हे रूम पहा आमच्या रूममध्ये इकडे 7 जण आम्ही झोपणं आहे गद्र. एकूण 4 टोटल घेतल्यात इकडे रूम्स. ही एक रूम्स आहे 206, ते एक 207, अजून इकडे 203, अजून इकडे सुद्धा 204. आज काय करून 4 रूम्स घेतल्यात. खूप छान आहेत, पाहू शकतायत. त्याला सगळे रेडी होत आहेत आणि खूप भूक लागली. चला आता आम्ही फायनली रेडी झालेलो आहोत. अजून काही एक जण रेडी होतात. हां कॅमेरा चालेल. चला आता झालं आहे फायनली. आता जाऊ आम्ही जेवण्यासाठी. खूप भूक लागली आहे तर बिर्याणी स्पेशल हैदराबाद बिर्याणी खाण्याची उत्सुकता झाली आहे. पण आता बघू काय चव आहे. हैदराबादची फेमस आहे इकडे. पैसे मोजणी चालले. अरे माने खूप पैसेवाला आहे. पाटील आहेत. पैसे देतात सगळ्यांना वाटतात. द्या 2,000 मला. काय
कोणी काय केलाय? 700-500 बघ. आलो आता हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आलो. सगळे फॅमिली आलेत. ते चालले आता सगळे आम्ही भाऊला पण बोलतो. ऑर्डर करतायत. बघता ना काय चाललंय. इकडे बसले. भूक तर खूप लागले. त्यामुळे बिर्याणी खायला गेले. नंतर बघू काय आहे त्या. हैदराबाद स्पेशल आहे म्हणून बघू आता पोटपूजा करू. नंतर आम्ही फिरायला जाऊ. गार्डन वगैरे करू. पाहू शकता. ऑर्डर केली का? ओके 14 बिर्याणी मागवलेत आम्ही. चिकन बिर्याणी. हां ते पण 65 आहे. 65 बिर्याणीमध्ये चांगलं आहे. बघूया कसं आहे हैदराबादी बिर्याणी घेऊ सर. इकडे फॅमिलीत बसली. अजून चर्चा चालल्यात. अजून इकडे पण बसले. मिस्टर हैदराबादी बिर्याणी चालू केलं आहे. गुरुवांश पण बसला आहे. बिट्टू दादा बसला आहे. इकडे फॅमिलीजला पण आलं आहे. हैदराबादी बिर्याणी एकच पीस पण मोठा पीस आणि छोटा मोठा पॅक छोटा धमाका. छोटा पण मोठा असं पण आहे का? असं दिसेल. सर्व फॅमिलीज बिर्याणी खाऊन आलेले आहेत. झाल्यात आता पोटा भरली. आता 7 अंगारा रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज मस्त बिर्याणी लागली. मस्त ताव मारलेला आहे सगळ्याही. इथं तर काय आहे टेस्टी बिर्याणी लागली. किती गर्दी आहे. खूपच गर्दी आहे. तेव्हा सुट्टी कारणाने गर्दी भरपूर झालेली. आलो आता NTR गार्डनला आलो आम्ही. खूप गर्दी आहे आणि तिकीट आहे आम्हाला पण खूप चालायला लागलं. तिथून रिक्षा केली होती. झालं फॅमिली साहेब मागेच पण गर्दी आहे. पाहू शकते. फायनली एंट्री केलेली आहे आम्ही. पाहू शकते गर्दी खूपच आहे ड्रायव्हर असल्या कारणाने. आणि बघू आता कशा पद्धतीने आहे आणि कसं आहे बघायला भेटेल. आता मला फायनली आम्ही आलेलो आहे आतमध्ये. खूप अर्धा 1 तास गेला आम्हाला येण्यासाठी. गार्डन आता पाहूया कशा रीतीने आहे. चला आता आम्ही स्टार्ट करतो. नमस्कार गाईज. आज 2 तारीख आणि कालची आमची जाऊन जरा रेस्ट करून आम्हाला थोडंसं टाईम झालं. उठायचं होतं 7पर्यंत रेडी व्हायचं होतं आणि आता 8 वाजलेत. आता 8 वाजता म्हणजे थोडंसं उशीरच झाला आहे. चालू आता फॅमिलीज खूप घाई करतात. रेडी झालं सर्व हे करतात लेट आणि आम्हाला बोलतात घाई करत. जाऊ द्या आता रामोजी सिटीमध्ये प्रवेश करू. झाला आता यांचा नाश्ता करण्याचा वेळ झाला आहे. ते बोलतात की नाश्ता करूनच जाऊ आपण आणि मग मिळणार नाही काही खायला वगैरे. तिथं आतमध्ये एंट्री केल्यावर तर इथे काही इडली वगैरे घेतात, मेदूवडा वगैरे. बघू आता जसे चॉईस करतील तसे करतील ते आणि बघू आता नंतर खाऊन झाल्यावर. झाल्यात आता सर्वजण नाश्ता करायला. इकडं का चाललं आहे यांचं. मानेने मग घेतले रगडा वगैरे. काय मेदूवडा? एकदम मेंदूवडा आहे. स्पेशल इथला अण्णा स्पेशल टपरीवाला आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही आलेले, यंदा पण आम्ही आलो. चालले आता खातील. आता रस्त्यातच खायला लागेल उभे उभे. आले बस, ट्रॅव्हल बस. जाऊ आता रामोजी सिटीपर्यंत. चला चल.
काय नाही तू नाही झालेले आहे. चला 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 बसमध्ये एंट्री केली आता. ओय चला शाळेत, चला शाळेत. चला कुठे बसताव? बसल्यात सर्वजण बुक करून ठेवल्यात. गणपती बाप्पा त्याला निघलेली आहे आमची सर्व फॅमिलीच. आली ना सगळी? बाकी काय नाही. आजचा प्लॅन आम्हाला राकेश साडेकर सांगत आहेत. आजचा प्लॅन असा आहे, आपण आता जायचं रामोजीला. तर रामोजीला जाता येईल. आपण तिकीट एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांचा फोटो काढायचा आहे आणि सर्वांनी ग्रुपमध्ये जायचं आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण पाहता येईल. कसं संपूर्ण एका दिवसामध्ये पाहून व्हायचं आपल्याला. काही स्पॉट नाही, आपण जर एका स्पॉटला जास्त वेळ घेतला तर पुढचे स्पॉट आपले होणार नाही. जितका नको नको करू, सगळ्यांनी एकत्रच राहा. सर्वांनी एकत्र कोर्स घेण्यासाठी उतरलेत, कारण का दिवसभर राहायचं आहे आम्हाला. पोरांसाठी जरासं खाणं हेल्दी खाणं घेतले. तिकीट चिटकवले जातात. आयडेंटिटी चिटकवते रामोजी सिटी. ओके मला तिकीट्स वगैरे निघल्यात आमचे. होऊ शकतं तिकीट. गुड मॉर्निंग. फायनली आम्ही रामोजी फिल्म सिटीला आलेलो आहोत. आज आम्ही फुल एन्जॉय करणार. आज पूर्ण दिवस आम्ही इथंच एन्जॉय करणार आणि आज आम्ही एकदम दिवसाचा आनंद लुटतो. सर्वांनी तिकीट घेतलेलं आहे आणि आता रामोजी सिटी फुल डे आम्ही इथे राहणार आहोत. चालेल आता आमची फॅमिलीज वगैरे. चला तिकीट दाखवतात, खुश आहेत. चला सगळे तिकीट दाखवा बघू. दाखवा तिकीट. तिकीट तिकीट जरा ओळा. चला आता आम्ही पोचलो आहोत रामोजी फिल्म सिटीमध्ये. तुम्ही पाहू शकता आता इथे फॅमिलीज वगैरे खूप एन्जॉयमध्ये आहेत आणि तिकीट्स वगैरे निघले आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय करू आम्ही. मग दाखवू आता आमची एन्जॉयमेंट आणि रील्स वगैरे काय बोलतात. तुम्ही आता फोटो काढायचा. आता जेंट्स एंट्रीज, लेडीज एंट्रीज. फायनली रेडी झालो होतो आम्ही. निघले आमची बस आणि चाललो आम्ही रामोजी सिटीमध्ये. आता हळूहळू स्पॉट्स वगैरे घेत चालले आहेत आणि म्हणजे अगोदर दाखवणार आहे ते बसमध्ये काय काय आहे ते. नंतर आम्हाला एका ठिकाणी थांबवतील आणि तो फिरण्यासाठी आम्हाला सवलत देईल आणि या टायमाला तुम्ही या असं सांगतील. आता पाहू शकता मी तुम्हाला आता सगळे दाखवतो रामोजी सिटीची काय आहे. फायनली एंट्री केली आतमध्ये. सगळी आमची मंडळी खुश आहेत आणि पोरं तर खूपच खुश आहेत. पूर्वांश तर खूपच खुश आहे. तर एंट्री केले आणि आता लवकर जायला लागला मला, कारण काही झाले. बोलवतो आमच्या मित्रमंडळी, तुम्हाला दाखवतो नंतर. इथं स्वागत समारंभ. आम्हाला व्हिडिओ करण्यात जरासा उशीर झाला आणि व्हिडिओ करायला
गेलो आणि आतमध्ये त्यांचं झालं, चला फिनिश झालं. आणि आता आम्ही एंट्री करतो. सगळ्या स्वागत सामान पण आलं, सगळे मंडळी जात आहेत आणि आमचे फॅमिलीज वगैरे आल्यात. थोडासा उशीर झाला, थोडासा लवकर आलं असतं तर आम्हाला नाच गाणं भेटलं असतं, स्वागत सामान पण झालं असतं आमचं. आता पाहूया पुढचं कसं आहे. पहिले आता एंट्री करतो आम्ही आतमध्ये. ते स्वागत समारंभ झाला सगळ्यांचं. आता आतमध्ये चाललो आम्ही. फुल एन्जॉय. चला आताच चालू केला आमचा बँड बाजा चालू. वडालो आता चर्चा वगैरे काय करायचं, कुठे जायचं काय, आणि फॅमिली एकत्रच जाऊ आम्ही. कारण एक दोघं गेलं तर मिस नको व्हायला आणि टाइमपास नको व्हायला, म्हणून सगळी चर्चा चालले इकडे जाऊ तिकडे जाऊ असं. हॉलमध्ये एंट्री केली आम्ही. काय बोलता? नाही नंतर डायरेक्ट आपण स्पीच पाठ नाही केलं अजून. पाठांतरचा विषय नाही काय बोलू शकतो. ते बघण्यासाठी आलो आहे आम्ही सगळी फॅमिलीज. उत्सुकता आहे आम्हाला, अशी इच्छा आहे की आमच्या लेडीजची का आम्हाला पण मिळावा रोल. तर पाहू कोणाकोणा बोलवतात ते. Very simple మీకు ఎలాంటి సౌండ్ వినిపిస్తుందో చెప్పాలి. ఫస్ట్ టెల్ మీ విచ్ సౌండ్ ఇస్ దిస్. ये कौन सा आवाज है? Exactly, wind, हवा, गाली साउंड అది. and what about this? Thunder, बिजली, उरुमुलंडी. बोल सकते ये कौन सा आवाज है? It is very very simple. रेन, बारिश, वर्षम, वो भी रेत से. घोड़े का, वो भी नारियल का टुकड़ों से. विद दैट कोकोनट शेल्स. आता आम्ही गाडीमध्ये बसतोय इथे. तिकीट काढले तर फोटो वगैरे काढतात, आमचं पण काढलं. बसल्यात आमची. बाय. आम्ही बसू नंतर, आम्ही नंतर बसू. आम्ही बसलो ट्रेनमध्ये. आता कुठं येतात आम्हाला काय माहिती नाही, असू दे. सगळे बसलेत आमचे ट्रेनमध्ये. एन्जॉय. ओ माय गॉड, पाहू शकताय सगळं आता आपल्याला ट्रेनमध्ये दाखवण्यात येईल. गेम्स वगैरे कसे करतात आणि आमची फॅमिली सगळी एन्जॉयमेंट आहे. एन्जॉय एन्जॉय. कसलं बघ बाबू. हा एन्जॉय एन्जॉय. त्याला त्याला मांडी आहे बघायला. उभा कर, उभा उभा कर तिथं उभा. पेंटिंग वगैरे. स्नो वर्ल्ड, स्नो पार्क. हा थंडी थंडी.
तेव्हा आंबा हे बघ हे बघ बांधलं बाबू याला त्याला दिसत नाही वाव फुल पैसा वसूल काय पाहिजे वादळ आला वादळ कावला उडला आमची मुलं घाबरतात थोडी थोडी जरा कालो कार्य कारणाने आमची मुलं थोडीशी डरतात हे पाऊस आला पाऊस मेरी दूसरी इच्छा भी पूरी कर दूं। क्या कर दूं से शादी करना चाहता हाँ क्या शादी मेरी दूसरी इच्छा भी पूरी कर दूं। अरे लाईट कुठे गेली लाईट पेटवा लाईट वाव लग्न असतात हे फोटो काढते हो हे डंगरा नाचा हा हे बघ इकडे नाचतात बघ इकडे फोटोशूट चाललंय आलो आता उतरवतील आपल्याला आलो आम्ही आलो आधी घाबरले होते आता थोडीशी एन्जॉय झालं स्पेस यात्रामध्ये काहीतरी बघू आम्ही आता बसलो स्पेस यात्रामध्ये काय आहे ते बघू आम्ही बसले होते आम्ही Welcome, Voyagers. Huh? Oh, there you are. Welcome to your space flight adventure. घाबरलेला तोटतो Course for the Voyager 2 warp tunnel.
एन्जॉयमेंट चालू आहे. आलो आम्ही आता, खूप एन्जॉय करून आलो. आता आलो आम्ही बसकडे. सगळं झालं, आम्ही बघून वगैरे बघितलं आहे आणि कशी शूटिंग वगैरे करतात ते पण बघितलं आणि आतमध्ये कसं कसं आहे, म्हणजे कुठून काय लग्न समारंभ अजून वगैरे सगळं काही दाखवलं मला. आता आम्ही ह्या बसमध्ये बसणार आहोत आणि बघू काय दाखवतात ते. आता मी बसमध्ये चढत आहोत. पुढचं काय रामोजी सिटीमधलं सगळं काय असेल ते दाखवते आम्हाला. चला 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 चला. पुन्हा एकदा बसमध्ये बसली आमची सर्व फॅमिलीज. इस कारण की खासियत है, जो हीरोइन साड़ी पहनेगा वही साड़ी का कलर का फ्लावर यहाँ पे डेकोरेट करते हैं. डायरेक्टर जब शूट करते हैं पूरा शॉप ओपन किया जाता है. ये राइट हैंड साइड शूट सर, आपके राइट में देखिए श्रीमंतुलु मूलज रोजु श्रुति आसना महेश बाबू सर मूलज रोजु. बहुत बढ़िया. यहाँ पे बहुत सारे कई भी यहाँ पे देख सकते हैं. And this letters have this locations are Telugu and Hindi movie Drishyam. लास्ट में जो डेड बॉडी दिखाते ना, ये वाला पुलिस स्टेशन दिखाया गया. डेड बॉडी की सर दृश्यम लोकेशन, दृश्यमचा व्हिडिओ. दृश्यमचा बराचसा शूटिंग झालेले आहे इथंच घडला बोलतोय. काय आता शूटिंग वगैरे इथे केली होती ते दाखवतो तुम्हाला. आता उतरल्यात. आता बाहुबली बघायला चालले सगळे. काय बघायला चालल्यात? बाहुबली. जय माहिष्मती. जय माहिष्मती. चला चालले आता. बाहुबलीचा काय सेटअप वगैरे काय झालं होतं ते पाहण्यासाठी चाललो आम्ही. आणि इकडे काहीतरी दिसतोय. हा जेवढं बाहुबलीमध्ये दाखवलं होता महल वगैरे, त्याचा एक आराखडा आहे, म्हणजे मॅप्स आहे. असा सेटअप आतमध्ये बघायला मिळेल, पण हा मोठा दाखवला आहे, आतमध्ये छोटा आहे असं वाटतंय मला. असं हे मंडळी सांगतात आमची. त्यातला तो दाखवला आहे, त्यातला ह्यो दाखवला आहे, असं काय बोलतोय. ऐनाबाई बोलतोय. लहान पोरा ठीक आहेत. हे काय याला काय अर्थ आहे का? आहे ते बघणं कमी आणि फोटोशूट जास्त.
छोटासा मोठासा प्रॉब्लेम झाला आमच्या रकेतला. पायाला जरासा आवड आल्या कारणाने तो इथे क्रॅम्प आला बोलतोय. मला तू शिकवतोय. मला शिकव डिग्री केली ITI मध्ये. काय कुठली वायर सर्किट झाले, कुठली वायर तुटली असेल, डॅमेज झाले डॅमेज. जरासा प्रॉब्लेम झालाय इथे आमच्या पाय लचकलं जरासं, त्यामुळे आम्हाला शूट करण्यासाठी आम्हाला काय इकडं पाणी राखायला एक चक्कर आली चला जेवायला तू पुढे जेवायला. झालंय आता जमलोय बघून वगैरे सगळं अंतिम आणि बघितलं, एन्जॉय केलं, पण आम्हाला खूप क्लिअर का झालं. आणि आता आम्ही खूप आमचं चेहऱ्यात बघू शकता तुम्ही, खूप काळपटले आणि ऊन पण भरपूर लागतोय. आता चाललंय, आम्ही जेवलो पण नाही, भूक लागले. आता जातो आम्ही जेवायला. नंतर बघू, काढले तर काढू आम्ही व्हिडिओ, कारण का आता शक्य नाही, भरपूर जमलोय. हो आता काय पुढची काय प्लॅनिंग आहे आमच्या राकेश साडेकरची. आणि सिटीज दाखवलं आहे आणि इकडं आलो आम्ही आता एअरपोर्टकडे. आता आमच्या सगळ्या लेडीज वगैरे बसतील एअरपोर्टमध्ये, एअरप्लेनमध्ये. हाय हाय, चला आता एअरप्लेनमध्ये. हे कुठं चाललो एअरप्लेनमध्ये? लाल शास्त्री आंतरराष्ट्रीय हवाई एअरपोर्टमध्ये आलो आम्ही. आता आम्ही एअरप्लेनमध्ये एंट्री करतोय. फर्स्ट क्लासमध्ये झालं ना, फर्स्ट क्लासमध्ये झाला. आणि हा एअरप्लेन बघू शकताय, अशा रीतीने एअरप्लेन दाखवला जातो स्क्रीनमध्ये. आणि विमानात आलेले आहेत सफर करण्यासाठी आतमध्ये. असं एअरप्लेन दाखवतात पिक्चर्समध्ये. आपल्याला वाटतं ते एअरप्लेनमध्येच बसतोय, परंतु असं काही नाही. हवा महल